कर्जत तालुक्यातील आसलवाडीमधील विठाबाई विठ्ठल सांबरी यांना सोमवारी शेतात काम करताना साप चावला. शेतावरून घरी आल्यावर त्यांना त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी धावपळ सुरू झाली. रस्ता नसल्यानं झोळी करून ग्रामस्थांनी त्यांना जुमापट्टी आणून पुढे वाहनानं नेरळ प्राथमिक रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांची प्रकृती नाजूक असल्यानं पुढे नेण्याचा सल्ला देण्यात आला. पुढील उपचाराला जातानाच विठाबाई यांची प्राणज्योत मालवली आहे. रस्ता नसल्यानं त्यांना वेळेत उपचार मिळू शकले नाहीत. यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाली आहे. या मुरताड प्रशासनानं आमच्या भगिनींचा बळी घेतला असा आरोप या आदिवासींनी केला आहे. या प्रकरणामुळे 12 वाड्यांच्या रस्त्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 15 जुलै विठाबाई हे शेताचे काम करत गेली होती शेतामध्ये. एका वेळेस शेतामध्ये तिला साप चावला, पण तिला कळलं नाही आणि ती संध्याकाळच्या टायमाला आली तर तिला इथं येणं कठीण होतं संध्याकाळच्या वेळेला, कारण तर डोळे करून आणणं हे अवघड काम आहे. अनेक वेळा आम्ही शासनाला विनंती पत्रव्यवहार करून सुद्धा शासन आमच्याकडे कुठल्याही प्रकारे लक्ष देत नाही. येत्या 7 जानेवारीला मुख्यमंत्री महोदयांनी कर्जत येथे ऑनलाईन उद्घाटन भूमिपूजन केलं, परंतु काम कुठल्याही प्रकारचं झालेलं नाही. तसेच इथले स्थानिक आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी पत्रकार परिषद घेऊन बेकरेवाडी ते किरवली ठाकूरवाडी अशा बाऱ्यावाड्याचा रस्ता मंजूर झाला असून मुख्यमंत्र्यांच्या हातचे ऑनलाईन आपण भूमिपूजन करणार आहे. परंतु आज आम्ही काल चौकशी केली, कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आणि पूर्णपणे मुख्यमंत्री महोदयांनी आणि स्थानिक आमदारांनी आमच्या आदिवासीची फसवणूक केली आहे. सदर आमच्याकडनं आमची भगिनी एक चांगली निघून गेली आहे. प्रत्येक वर्षी अशा घटना 1-2 घडत असतात. शासनाला विनंती आहे का किती आमच्या आदिवासींचे असे जीव घेणार आणि आमचा रस्ता करून देणार का नाही. आज स्वतंत्र होऊन आमचे 75 वर्ष झाली, आम्ही पिढ्यानपिढ्या या ठिकाणी राहतोय. एकूण 12 आदिवासी वाड्या आहेत. आमचा हा गंभीर प्रश्न आहे. एका शाळेच्या मुलांना येणं जाणं खूप कठीण होतं. नाल्याला पाणी येत असतं, पाण्यामध्ये उतरायला खूप त्रास होतो, परंतु शासन कुठल्याही प्रकारचे दखल घेत नाही. गेल्या वर्षी आश्चर्यवादी एक महिला शेताचं काम करत जात असताना नाल्यामध्ये वाहून गेली, परंतु तरी सुद्धा शासनाला कुठल्याही प्रकारची जाग आलेली नाही.